हा व्हिडिओ बनवत असताना आज अत्यंत दुःख होते, हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट घडते। महाराष्ट्रामध्ये ह्या महिन्याभरात चालले काय? ह्या नराधमांचं नेमकं चालले काय? कायद्याचा धाक राहिला नाही का त्यांना? त्यांना कायद्याचा दणका काय असतो हा 100% भेटायला पाहिजे। मी जे बोलतोय ते ह्या अनुषंगाने बोलतोय। काल रात्री मावळमध्ये एका 5 वर्षाच्या चिमुकलीवर तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला। एका चॉकलेटच्या आमिषाला बळी पाडून तिला उचलून घेऊन जाण्यात अपहरण केलं जातं तिचं, आणि तिला उचलून घेऊन जाऊन तिचा अत्याचार केला जातो आणि त्याच्यानंतर तिचा खून केला जातो। अशीच घटना पाठीमागच्या 15-20 दिवसापूर्वी, महिनाभरापूर्वी मालेगावमध्ये घडली होती। त्याच्याच नंतर मालेगावमध्ये 3 वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार केला आणि नंतर तिचा खून करण्यात आला। तशाच प्रकार परत 13 वर्षाच्या मुलीवर घडला। अहो, या महाराष्ट्रात चाललंय काय? अत्यंत दुःख होतं। ह्या 5-5 वर्षाच्या मुली सुद्धा ह्या नराधमांना आजकाल कमी पडायला लागल्या। इतक्या मोठ्या प्रमाणात त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालायला पाहिजे, असं एक नागरिक म्हणून, ह्या महाराष्ट्राचा एक नागरिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत असलेले आमच्यासारखे मावळे आणि मावळ्यांचे वारसदार म्हणून आम्हाला असं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या प्रकारे अशा गोष्टी करणाऱ्या, अशा घटना घडल्या, तर त्यांना जसं राजाच्या पाटलाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं होतं, तशा प्रकारे आज सुद्धा ह्या अशा नराधमांना फाशीची शिक्षा तात्काळ द्यायला पाहिजे। म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालून लवकरात लवकर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, इतकंच सांगायचंय। कारण आज अत्यंत दुःख होते अशा प्रकारच्या गोष्टी, अशा प्रकारच्या घटना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा या पुण्याच्या नगरीमध्ये, ह्या मावळामध्ये आणि या महाराष्ट्रात घडतायत। दुःख झाले। त्या मुलीला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली।